मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील 30 मे पासून पुन्हा एकदा अमरण उपोषणावर बसणार आहेत। यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत लक्ष्मण हाके जे आहेत, तुम्ही देखील ऐकली असेल, आताच त्यांची पत्रकार परिषद या ठिकाणी झाली। मंत्री मोदी भेटतायत जाऊन, पण काही होताना दिसत नाहीये। आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत। मनोज जरांगेंनी सुद्धा या आरक्षणाच्या बाबतीत येड्याचं सोंग घेतलंय आणि परत त्या येड्याच्या सोंगाला महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करते, त्यांचा टाइमपास करते। ह्याच्या पलीकडे ह्या आंदोलनामधून काही मिळणार नाही। मुळात जरांगे पाटलांनी असं उपोषण करू नये, त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी, कारण ही मागणी बेकायदा आहे। ही मागणी ओबीसी, या मागणीचा परिणाम असा होणार आहे की ओबीसीचं आरक्षण संपणार आहे, कारण ओबीसी टिकणार नाही। पुन्हा ओबीसी इज इक्वल टू गावगड्यातला ओबीसी दिसणार नाही। ओबीसी बरोबर नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी दिसणार नाही। ओबीसी बरोबर मराठा, कुणबी असं चित्र, असा परिणाम यांच्या मागणीचा असेल। आता बेकायदा ताबा मारण्याचं काम जे चालू आहे महाराष्ट्रामध्ये, ओबीसीचं आरक्षण पूर्णतः उद्ध्वस्त झालंय। मुळात ज्या शासनाला आम्ही निवडून दिले, ज्या मुख्यमंत्र्यांवरती महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेच्या दायित्वाची जबाबदारी आहे, आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, ते मुख्यमंत्री मात्र या गोष्टीवरती वास्तव जरांगेला सांगायला तयार नाहीत, फॅक्ट जरांगेला सांगायला तयार नाहीत। काय फॅक्ट सांगायची? फॅक्ट हल्याला दूध कसं निघेल? मराठा कम्युनिटी ही सुप्रीम कोर्टाच्या भाषेत ही डॉमिनेटिंग कास्ट आहे, रुलर कास्ट आहे, महाराष्ट्राच्या व्यवस्थेत फ्रंटला असलेली कास्ट आहे। तिच्या हातामध्ये लिडरशिप आहे, त्यांचं लिटरेचर हे शासनकर्त्या जमातीचं आहे। हे सगळं हिस्ट्री, लिटरेचर, सामाजिक दुजाभाव हे मनोज जरंगे पाटीलनी याच्या बाबतीत खूप सारे पुरावे दिलेले आहेत आणि त्यामुळे काय पुरावे दिलेत? कुणबी गॅजेटमध्ये रेव्हेन्यूची नोंद कुणबी म्हटल्यानंतर मराठा समाज मागासवर्गीय आहे असं कुठल्या गॅजेटमध्ये लिहिलंय? कुठल्या गॅजेटमध्ये? सातारा गॅजेटमध्ये लिहिलंय, निजामाच्या गॅजेटमध्ये लिहिलंय, हैदराबादच्या गॅजेटमध्ये लिहिलंय, कुठं लिहिलंय? अरे तुम्ही 150 वर्षापूर्वीची नोंद काढताय आणि आम्हाला द्या म्हणताय। अरे आता तुम्ही सोशो इकॉनॉमिकल सर्वे करा, इम्पेरिकल डेटा कलेक्ट करा। कोण विकासाच्या लाईनवरून कोसो मैल दूर आहे, कोण मागास आहे, कोण फ्रंटला आहे, अनालिसिस करा ना। आता अनालिसिस करायला काय अडचण आहे? तसा प्रयत्न केला, तसा प्रयत्न नारायण राणे कमिटीनं केला, तसा प्रयत्न देशमुख कमिटीने केला, तसा प्रयत्न अनेक आंदोलनामधून एससीबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून झाला, पण ते कॉन्स्टिट्यूशनला मान्य नाही, कायद्याला मान्य नाही। सुप्रीम कोर्टाचं 750 पानाचं जजमेंट आहे। म्हणून म्हणतोय मी, हाल्याचं दूध काढून दूध नाही मिळणार। मग तुम्ही हे सांगताय, पण आता जर बघितलं तर मनोज जरंगे पाटील हे पुन्हा एकदा त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत, अमरण उपोषण करणार आहे। तुम्हाला माहिती आहे की ऊन कडक आहे, पाणी सोडणार आहेत, जेवण सोडणार आहेत, म्हणजे अर्थात उपोषणाच्या वेदना आम्हाला माहिती आहे। उपोषण तुम्ही केलंय, उपोषण केलंय, सनदशीर मार्गाचं उपोषण, जिथं अन्याय होतोय त्याचं उपोषण, ज्याला रिझल्ट मिळणार आहे त्याचं उपोषण। मुळात जरांगेला सांगितलं कोणी की ओबीसी मुळे मराठा समाजाची पोरं गरीब झाली। टोटल बजेटमध्ये आजपर्यंतच्या टोटल बजेटमध्ये आजपर्यंत वर्षाला बजेट होतं 0.5% बजेटरी तरतूद आहे ओबीसींना। 0.5%तलं मनोज जरांगेला पाहिजे। 0.5% तुम्ही सामील झाल्यावर बजेटमध्ये बोलतोय, ओबीसीच्या 0.5% बजेटमध्ये तुम्ही सामील झाल्यावर मराठा समाजाच्या पोरांना न्याय मिळणार आहे, गरिबांना न्याय मिळणार आहे। अरे इथले राज्यकर्ते लोकांनी ताबे मारले लोकल बॉडीमध्ये, ओबीसीच्या जागेवर आता मराठा कुणबी निवडून आले। कुठे जायचं ओबीसीनी? पण आता आपण जर बघितलं तर प्रसाद लाड त्यांना भेटून आले जाऊन तिथंच, त्याच्या अगोदर विखे पाटील, हे सगळे जण जात आहेत त्यांना समजवण्यासाठी। मग हे सांगत का नाहीत? हे बावळट आहेत सगळे लोक, बावळट बोलतोय या शब्दात। प्रसाद लाडचा आणि आरक्षणाचा काय संबंध? प्रसाद लाडचा आणि सोशल जस्टिसचा काय संबंध? कॉन्स्टिट्यूशन या देशात आल्यापासून, लोकशाही अस्तित्वात आल्यापासून इथं प्रत्येक माणसाच्या हिताचा विचार केला गेला। त्याचा काय अभ्यासाचा आणि त्याचा त्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये हॉटेलवाल्या प्रसाद लाडाचा आणि ह्या सगळ्या नॉलेजचा काय संबंध? अरे जिथं सचिव गेले, जिथं निवृत्त न्यायाधीश शिंदे सारखी माणसं गेली, जिथं अटॉर्नी जनरल गेले, जिथं अनेक मंत्री गेले, जिथं शरद पवार गेले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आता मुख्यमंत्री या पदाला महत्व आहे, मुख्यमंत्री जरांगेंना भेटले, तिथं काय सोल्युशन निघालं नाही। लाड गेल्यावर काय सोल्युशन निघणार आहे? किंवा विखे पाटील जो कारखानदारांचा नेता आहे, भांडवलदारांचा नेता आहे, त्याला सोशल जस्टिस कशाशी खातात हे ज्याला माहिती नाही, घरानं चालवतो तो, ते काय संबंध त्यांचा आणि सामाजिक न्यायाचा? बर, अशी मागणी मान्य झाल्यानं ओबीसीच्या अनाथ माती कशी कालवली जाणार आहे, कसा उद्ध्वस्त झालाय? एक उदाहरण सांगतो तुम्हाला। पुण्याच्या जवळ एक फुरसुंगी जवळ एक उरळी देवाची नावाची एक नगर परिषद आहे, तिथं ओबीसीच्या 9 जागा राखीव होत्या। 9च्या 9 जागा मराठा कुणबीने घेतल्या। कुठं आहे मूळ ओबीसी? 60% ओबीसी, मूळ ओबीसीला कोण वादी आहे का नाही? आता मुख्यमंत्री महोदय तुमच्या, पण त्यांच्याकडे काही पुरावे त्यांना म्हणून दिलं गेलं ना? काय पुरावे?
काय पुरावे आहेत? शासनाने दिलेले आहेत. अरे, शासनाला पुरावे दाखवल्यानंतर त्यांना बेकायदा मिळाले आहे, असेल. बेकायदा जी आर आहे. 650 पानाचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. मराठा मागास ठरू शकत नाही. बरं. मराठा जर मागास ठरला तर मग फॉरवर्ड कोण झालं? बरं, म्हणजे मनोज जरंगे पाटील जे आंदोलन बेकायदा बसणार आहेत, बेकायदा मागणी आहे. त्यांनी महाराष्ट्रातल्या महागाईवर, बेरोजगारीवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, मराठवाड्याच्या अनुशेषावर, मराठवाड्यातल्या अनेक पाण्याच्या योजनावर उपोषणाला बसावं, आंदोलन करावं. लक्ष्मण हाके तुमच्या आंदोलनाचा एक स्वयंसेवक, एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे. पण ओबीसीच्या झोपड्यामध्ये घुसून कुडमुळ्या जोशी, मेडंगिया जोशी, पारदी, गावगाड्यातला कैकाडी, भिल्ल बरं. अशा लोकांच्या झोपड्यामध्ये घुसून त्यांच्या ताटातलं वरबाडून खाऊन तुम्हाला लाज वाटली पाहिजे रे या गोष्टीची, की मागासवर्गीयाच्या अनाथ झोपड्यात घुसणं हे तुम्हाला, आम्ही क्षत्रिय आहोत प्रत्येक वेळी बोलता. बरं. क्षत्रिय, अरे तुम्ही तुमचा सेल्फ गोल करताय. बरं. तुम्ही क्षत्रिय म्हणल्यावर तुम्हाला कसं मागासवर्गीयांचं आरक्षण भेटेल? अर्थात जर आपण बघितलं तर लक्ष्मण हाके ज्या पद्धतीने सांगतायत ओबीसीचं आरक्षण, हक्काचं जे आरक्षण आहे त्याला न हात लावता आणि आम्हाला हे आंदोलन मान्य नाही मनोज जरंगे पाटलांचं, त्यांनी महागाईवर, पेट्रोलवर, नोकऱ्यांवर या गोष्टींनी आंदोलन करावं, आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू. मात्र ओबीसीच्या वाटेला जे आरक्षण आहे ते कुठंही हलणार नाही किंवा ते देणार नाही अशा भूमिकेवर अर्थातच लक्ष्मण हाके या ठिकाणी ठाम आहे आणि तीव्र विरोध सिद्ध करताना दिसत आहेत. कॅमेरामॅन अमोलसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.